शांती स्वरूप परमपूज्य रुद्रनाथ बाबा आणि गुरु शिलनाथ बाबा यांच्या 29व्या पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त कवडास गाव ते श्री क्षेत्र टाकेश्वर धर्मपीठ या दरम्यान सामाजिक समतेचा पायी दिंडी सोहळा अत्यंत भक्तिभावाने संपन्न झाला। या पायी दिंडी सोहळ्याचे आयोजन ग्रामस्थ मंडळ व शिवप्रेमी मित्र मंडळ कवडास तसेच परमपूज्य रुद्रनाथ बाबा सत्संग परिवार शहापूर तालुका यांच्या वतीने करण्यात आले होते। कवडास परिसरासह धसई, शेडवा, वेहडोली आणि चरीव परिसरातील असंख्य वारकरी भक्तांनी या दिंडीत सहभाग घेतला। दिंडी सोहळ्यात बाळाराम गोळे आणि आयोजकांच्या संकल्पनेतून वेहडोली येथील मैदानावर रंगतदार रिंगण सोहळा पार पडला। अश्वस्वारी आणि भजनाच्या तालावर महिला वर्गासह सर्व वारकरी भक्तांनी रिंगणात मनमुराद आनंद लुटला। रिंगण सोहळ्यानंतर दिंडीने चरीव मार्गे श्री क्षेत्र टाकेश्वर मठाकडे प्रस्थान केले। भक्तिभाव, सामाजिक समता आणि परंपरेच्या जतनासाठी केलेल्या या पायी दिंडी सोहळ्याने एकता, श्रद्धा आणि संस्कृतीचा उत्तम संगम घडवून आणला। गावातून टाके पठारला एक दिंडी काढतात दरवर्षी। यावर्षी देखील दिंडी होती। चांगला सोहळा करता, रिंगण सोहळा झाला, काय तुमची प्रतिक्रिया? शांती स्वरूप सद्गुरू रुद्रनाथ बाबा आणि सद्गुरू शिलनाथ बाबा यांच्या 29व्या पुण्यनिमित्ताने कवडास ते श्री क्षेत्र टाकेश्वर अशी 4थं वर्षे आम्ही पायी दिंडी सोहळा आयोजित करतो। तर हा सोहळा करण्याचं कारण असा उद्देश आहे का टाकेश्वर धर्मपीठे रुद्रनाथ बाबा या जिल्ह्यामध्ये असे साधू जन्माला आले का ते पुन्हा जन्माला येणार नाही आणि टाकेश्वर महिमा हा सतत चालत राहावा हाच उद्देश करून आम्ही हा दिंडी सोहळा आयोजित केलेला आहे आणि याचा प्रसार आणि प्रचार व्हावा हा आमचा उद्दिष्ट आहे।